सरपंच कसा असावा किंवा सरपंच कोणी झालं पाहिजे? इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या वेळी. हां. 2 ठिकाणची नोकरी मी सोडलेली आहे. आपल्या चॅनल थ्रू विरोधकांना काय संदेश देतात मग? होती का भेसळ आणि होत असेल तर कोणत्या कोणत्या प्रकारची भेसळ होती? तुम्ही असं म्हणू शकत नाहीत का माझे 10 लाख रुपये आहेत आणि मला ह्या 10 लाखात हा रस्ता करायचा आहे. काय पण काय काय मीठ असो, साखर असो, अगदी काही जण निरमा पावडर. बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती तुमचा काय मग त्याच्यात रोल आहे? म्हणजे तुम्ही उभा राहणार आहे का? काय इच्छा आहे तुमची? नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे गौतम कराळे. हे एका गावचे सरपंच आहेत. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून सरपंच कसा होतो आणि गावचा विकास जास्तीत जास्त कसा करतो हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही 2 शब्द तुमच्याबद्दल सांगावेत. नमस्कार, मी गौतम कराळे. मी आज सध्या कामत शिंगवे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर येथील सरपंच असून मी म्हणजे आत्ता सध्या पण नोकरीमध्ये पण कार्यरत आहे. एका खाजगी कंपनीमध्ये मी नोकरी पण करतो, कारण आर्थिक परिस्थिती माझी थोडीशी नाजूक असल्या कारणाने आणि आपला मुख्य धंदा हा शेती व दुग्ध व्यवसाय असल्याने मी तीही नोकरी अजूनपर्यंत सोडलेली नाही. तुमचा मग प्रवास कसा सुरू झाला सरपंचकीचा? मी 2019 मध्ये ज्यावेळेस आमचं ग्रामपंचायतचं इलेक्शन ठरलं त्यावेळी नुकतंच 2020 मध्ये आमचं ज्यावेळेस ग्रामपंचायतचं इलेक्शन ठरलं त्यावेळी नुकतंच आमचे नेते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असणारे आमचे चुलते स्वर्गवासी अनिलराव कराळे पाटील हे जिल्ह्यामध्ये पूर्ण राजकारणामध्ये त्यांचं मोठं नाव त्यांनी तयार केलं होतं. त्यांचा 20 ते 25 वर्षांचा राजकीय प्रवास, संघर्ष आम्ही जवळून पाहिलेला होता. आणि त्यानंतर थोडंसं ते गेल्यानंतर राजकारणात काही चेहऱ्यांची आमच्या गावात उणीव भासायला लागली आणि भरपूर जे माझ्याबरोबर राहणारी मित्रमंडळी होती, जे मला ओळखत होते, ज्यांना माझा लहानपणापासून स्वभाव माहिती होता, अशा सर्व मित्रपरिवारांनी, ग्रामस्थांनी मला थोडासा आग्रह केला की तू या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला उभं राहिलं पाहिजे. आणि मग त्यावेळेस सगळ्यांचा मान ठेवून मी ग्रामपंचायतला सदस्यपदासाठी उभा राहिलो आणि त्यानंतर 2.5 वर्षाने मी कामत शिंगवे या गावचा सरपंच झालो. बरोबर. तुम्ही म्हणले की तुम्ही नोकरी पण करता. तुम्ही नोकरी नेमकं कशाबद्दल करता आणि तुमचं शिक्षण वगैरे कसं झालेलं आहे त्याबद्दल थोडीशी काही माहिती सांगा. मी 2012 मध्ये 12-13 या वर्षामध्ये डेअरी सायन्स इन्स्टिट्यूट मुंबई या ठिकाणावरून माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी नोकरी चालू केल्याच्या नंतर BScचं ग्रॅज्युएशन घेऊन माझा नोकरी व गावातील छोटासा व्यवसाय चालू ठेवत माझं जे लोकांशी कनेक्टिव्हिटी सुरुवातीपासून होती ती वाढवत आणि नोकरीलाही तितकाच वेळ, जेणेकरून आपण जर पूर्ण राजकारणात पडलो तर भरपूर उदाहरणं पाहिलेली होती की राजकीय जीवनात लोक राहत असताना कसं त्यांचं वैयक्तिक प्रपंचाचं नुकसान होतं. त्यामुळे मी थोडंसं आपल्यावर कुटुंबाचाही तेवढाच अधिकार आहे आणि लोकांचाही तेवढाच अधिकार आहे या दृष्टिकोनातून थोडासा कुटुंबाला पण आपल्या नोकरीचा फायदा झाला पाहिजे आणि लोकांवर पण अन्याय नाही झाला पाहिजे या हिशोबाने थोडंसं प्लॅनिंग केलं आणि दोन्ही पण ॲट अ टाइम चालू ठेवण्याचा मी निर्णय घेतला. गावातल्या लोकांचा कसा हे तयार होतो आता? जे तुम्हाला आधी गावातले लोक म्हणायचे की हा मुलगा काहीच करू शकत नाही, तर तो मुलगा त्याच गावचा जर सरपंच होत असेल तर गावातले लोक कुठल्या दृष्टीने तुमच्याकडे बघतात आता? हे बरोबर आहे, पण सुरुवातीला ज्या वेळेस आम्ही आमच्या नेत्यांबरोबर म्हणजे अनिलरावांबरोबर फिरायचो, अक्षरशः मी 6वी-7वी मध्ये असल्यापासून तर थोडासा माझ्यावर त्यांचा लहानपणापासूनच प्रभाव पडलेला होता. त्यामुळे अगदी 6वी-7वीच्या वयापासूनच आम्हाला त्यांचं थोडं आकर्षण होतं. आम्ही त्यांच्याबरोबर कायम फिरायचो. गावात त्यांचा कोणताही राजकीय कार्यक्रम असो, सभा असो, भाषण असो, आम्ही सातत्याने ते ऐकायचो. त्याच्या माध्यमातून त्यांचा प्रभाव आमच्यावर वाढत गेला आणि
आम्हाला त्या गोष्टीची कळत न कळत कधी आवड लागली ते आम्हाला समजलं नाही. मी अक्षरशः 2 वेळा त्यांच्या 2 जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या वेळेस 2 ठिकाणची नोकरी मी सोडलेली आहे. अरे बापरे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा जिल्हा परिषदचे इलेक्शन केलं त्यावेळेस मी नारायणगावला जॉबला होतो. बरोबर. कंपनीकडून सुट्टी भेटत नव्हती एवढ्या दिवसाची. त्याच्यामुळे मी तिथली ही नोकरी सोडून त्यावेळेस इलेक्शनसाठी आलो. आणि त्यांच्या दुसऱ्या पंचवार्षिकच्या वेळेस मी नगरला बाणेश्वर या ठिकाणी नोकरीला होतो. ती ही नोकरी मी दुसऱ्या इलेक्शनच्या याच्या वेळेस म्हणजे इतकं त्या गोष्टीची आम्हाला आवड होती. म्हणजे नेत्यासाठी आम्ही काही पण करायला त्यावेळेस तयार होत होतो. ही म्हणजे आमची निष्ठा त्या ठिकाणी त्या नेत्यावर होती. नेत्यांबद्दल काही सांगा मग. नेते कसे होते, कुठल्या पक्षात होते? नेत्यांचा तसा राजकीय प्रवास हा सुरुवातीपासूनच शिवसेनेमध्येच चालू झाला. शिवसेना कुठली? शिवसेना म्हणजे आता हे ग्रुप आता 2 हे अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीपासून जी बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना होती त्याच शिवसेनेमध्ये त्यांनी सुरुवातीपासून काम केलं. तर ते आतापर्यंत शेवटपर्यंत शिवसेनेमध्येच राहिले. त्यांना ज्यावेळी त्यांचं कोविडच्या काळात निधन झालं त्यावेळी ते उपजिल्हा प्रमुख म्हणून जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी मिरीकरंजी गटाचा काम ते पाहत होते. त्यांच्याबद्दल काय म्हणजे त्यांची कामाची शैली वगैरे कशी होती? त्यांची कामाची पद्धत म्हणजे आतापर्यंत मी जेवढे नेते पाहिले म्हणजे अगदी खालपासून तर वरपर्यंतच्या राजकारणातील तर त्यांचा थोडासा स्वभाव वेगळा होता. ते सकाळी त्यांचा दिनक्रम चालू व्हायचा म्हणजे पूर्ण वेळ ते लोकांसाठी समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं होतं. अशा स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं की जे आम्हाला वारंवार त्यांच्याकडे प्रभावित करून घ्यायचं. आणि मग त्या माध्यमातून आम्हालाही लोकांची जोडण्याची त्यांची ती पद्धत आवडायला लागली आणि आम्ही त्या पद्धतीने काम करत गेलो. आता मी असं ऐकलं तुमच्या गावात, मी एकदा दोनदा चक्कर पण मारली होती, तर ते त्यांच्या निधनानंतर त्यांचं एक स्वप्न होतं अनिल रावांचं की त्यांच्या गावात एक शाळा असली पाहिजे जी इथून आधी तुमच्या गावात नव्हती. तर तुम्ही त्या शाळेला पण त्यांचंच नाव दिलेलं आहे असं मी ऐकलंय. तर त्याबद्दल काय नेमकं त्याचं मागचं काय होतं? आमच्या गावामध्ये ऑलरेडी 1ली ते 4थी पर्यंत जुनी जी शाळा इमारत चालू होती ते जास्त काळ वापरल्यामुळे ती नंतर खराब झाली. तिथं म्हणजे ती कधीही पडू शकते अशा पद्धतीचं सगळं तिचं ते काम झालेलं होतं. म्हणजे भरपूर दिवसापासून ती शाळा हे होती, कार्यरत होती. मग नंतर ते निंबोडीची ज्या वेळेस घटना झाली, एक नगरजवळ एक निंबोडी म्हणून गाव होतं, तिथली काहीतरी शाळा पडली होती. त्यावेळेस त्या जुन्या शाळेतून आपण मुलं बाहेर बसवायला चालू केले आणि नवीन शाळेसाठी मागणी केली. तर ते बरेच दिवस त्याच्यामध्ये गेले अक्षरशः. मग ते आमच्या नेत्यांनी, सरपंचांनी, म्हणजे आम्ही त्यांना सरपंच म्हणायचो, सगळं गाव त्यांना सरपंच, जे जवळपासचे खेडेपाडे आहेत ते पण त्यांना सरपंच म्हणूनच ओळखतात. म्हणजे ते उद्या आमदार जरी झाले असते तरी त्यांना आम्ही सरपंच म्हणूनच म्हणजे त्यांचं हे झालेलं होतं, सरपंच सुरू झालं होतं. आणि मग ते निंबुडीच्या घटनेनंतर आम्ही मुलांना धोक्यात घालायला नको त्यांचा जीव म्हणून मंदिरात बसवायला चालू केलं. तर ते वारंवार त्यांची ती हे राहायचं की माझी शाळा लवकर झाली पाहिजे. त्यांनी सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करून, सगळे पाठपुरावा करून त्या शाळा मंजूर करून आणली. आणि आमची गावामध्ये जी शाळा जागा होती त्या काही त्यांची जागा होती, काही आमची जागा होती, काही अजून आमच्या गावात मरकड कुटुंब आहे त्यांची एक जागा होती. असं आम्ही तिन्ही कुटुंबांनी एकत्र येऊन ती जागा शाळेला दान दिली. आणि स्वतः आमच्या नेत्यांनी त्या शाळेचं पूर्ण बांधकाम होईपर्यंत स्वतः त्या शाळा खोल्यांना पाणी मारलेलं आहे पूर्ण. म्हणजे अगदी बारीक सारीक कामापासून त्यांनी स्वतः लक्ष घालून ते शाळा उभारण्याचं काम केलं. आणि त्याच्यातून आता सध्या सुंदर अशी वास्तू उभी राहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर ते शाळेचे काम पूर्ण व्हायला थोडंसं शिल्लक असतानाच ही घटना घडली. आणि मग त्यांचं कुठंतरी ते आपल्याला सगळ्या लोकांना त्याची आठवण राहावी म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि त्या शाळेला त्यांचं नाव दिलं. आता सध्या तुम्ही नोकरी करताय दूधधंद्याशी रिलेटेड, तर शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल दूधधंद्याशी रिलेटेड आहे?
दूध धंदा तसा जर पाहायला गेलं तर शेतीला जोडधंदा म्हणून 100% चांगला आहे. आणि काही काही भागात जर पाहिलं ज्यांना शेती वगैरे जास्त आहे, ज्यांच्याकडे चाऱ्याचं प्रमाण चांगलं आहे किंवा शेती कमी जरी असेल तरी पण जे लोक वेळ देऊ शकतात त्या धंद्याला किंवा कष्ट करण्याची ज्यांची ताकद आहे त्यांना निश्चितच दूध धंद्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि दूध धंदा जर तुम्ही लक्षपूर्वक आणि चिकाटीने थोडं प्लॅनिंग करून थोडंसं त्या गोष्टीचा अभ्यास करून जर केला तर 100% दूध धंदा परवडतो असं माझं मत आहे. काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न असतात की जे म्हणजे प्रायव्हेट संकलन करतात किंवा जे कंपनी थ्रू डायरेक्ट गावात त्यांचे सेंटर वगैरे दिलेले असतात, तर यात बऱ्याच शेतकऱ्यांचा असा संभ्रम असतो की मशीन मागं आहे किंवा काटा मागं आहे, आमचं दूध मारलं जातं. मग याच्याबद्दल काही नेमकं हे खरं आहे का, असं होतं का कुठं? नाही, आता काय होतं याच्यात सुरुवातीला थोड्याफार प्रमाणात अशा गोष्टी होत्या, आजही होत असतील, त्याला आपण पूर्णपणे ना करू शकत नाही. कारण कोणताही खाजगी जो व्यावसायिक असतो तो 2 पैसे कंपनीपेक्षा अधिक त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. जसं की नवीन आलेल्या कंपन्या त्या भागात पूर्णपणे ओळखीच्या नसतात, त्यांचे ते लोक त्यांच्या तेवढे परिचयाचे नसतात, त्यांची ती कनेक्टिव्हिटी झालेली नसते, बॉन्डिंग नसतं. त्यामुळे त्या रिस्क घेऊन त्या माणसाला जो आपण म्हणजे आमच्या इकडे उचल म्हणतात ऍडव्हान्स, तर कंपन्या ती रिस्क घेऊ शकत नाही जास्तीत जास्त ऍडव्हान्स देण्याची, जी स्थानिक माणूस घेऊ शकतो. आणि मग ते 2 पैसे त्याचे गुंतल्याच्या नंतर तो पण 2 पैसे ते रिकव्हर करायला कुठून ना कुठून प्रयत्न करणार. त्याच्यामुळे थोडंफार प्रमाणात ते होत असतं, पण असं जास्त बदल काही नाही. कुठं गेलं तरी पळसाला 3च पान आहेत. थोडंसं कंपनीकडे एक्स्ट्रा बेनिफिट भेटतो आणि इकडे थोडंसं आर्थिक नड आपली कधी दिवसा येऊ रात्री येऊ, आपला जो स्थानिक माणूस असतो तो आपल्याला कधी पण कामी येतो. बरोबर. पण कंपनीकडनं असे काय बेनिफिट भेटतात, म्हणजे डायरेक्ट जर कंपनीला दूध घातलं तुम्ही तर असे काय बेनिफिट भेटतात जे शेतकऱ्यांना म्हणजे प्रायव्हेट पेक्षा चांगलं तुम्ही? कंपन्यांना ज्या लोकांचा डायरेक्ट सप्लाय आहे त्यांना एकतर पूर्ण वेळेवर पेमेंट याची शाश्वती असते. बरोबर. डायरेक्ट त्या शेतकऱ्याच्याच खात्यावर ते पेमेंट ट्रान्सफर केलं जातं. हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे. आणि दुसरा, क्वालिटी त्या माणसाला, कंपनीचं जर सेंटर असेल ते ऑनलाईन असेल तर तिथे क्वालिटीची कोणत्याही प्रकारची मारामार नसते किंवा काट्याची कोणत्याही प्रकारे, मगाशी तुम्ही जसं विचारलं तशी कोणत्याही प्रकारची मारामार कंपनीच्या सेंटरवर जास्त करून नसते. आता ते मी असं मध्ये ऐकलेलं आहे, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजे राष्ट्रीय डेअरी विकास एक बोर्ड आहे, तर त्यांच्या थ्रू पण काही जणांना गाय वगैरे डिस्ट्रीब्युशन करता येते, त्याबद्दल काही आहे का? किंवा मग तुमच्या इथं राऊरीच्या ठिकाणी एक सिमेंट सेंटर आहे जिथं वळूचं रिटर्न दिलं जातं, 99% कालवडच जन्माला येईल असं पण ऐकण्यात आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल काही सांगा. बरोबर आहे. आता काय होतं, ज्या खाजगी कंपन्या किंवा खाजगी आपण व्यावसायिक जरी म्हटलं तरी ज्या लोकांनी त्यांच्याबरोबर टाईप केलेलं आहे, ॲग्रीमेंट केलेलं आहे, त्या लोकांना NDDBचा 100% लाभ भेटतो. आणि ज्या कंपन्यांना NDDBचं फंडिंग असतं त्या कंपन्यामार्फत पण जे शेतकरी जोडलेले आहेत त्यांना पण त्याचा लाभ जास्त प्रमाणात भेटतो. सिमेंटचं जर आपण हे केलं, राऊरीचं जे स्टेशन आहे सिमेंट स्टेशन, तर ते बऱ्यापैकी आपण खाजगी शेतकरीही तिथं जाऊन ते सिमेंट खरेदी करू शकतात. असं काही नाही की त्याला कंपनीचंच हे असलं पाहिजे. जे जाणकार लोक आहेत त्यांच्याकडे सगळं रेकॉर्ड मेंटेन असतं. आणि अजूनही बरेचसे शेतकरी त्या बाबतीत थोडेसे जागरूक नाही आहेत की म्हणजे जेवढं जागरूक आपण त्या बाबतीत राहिलं पाहिजे तेवढं जागरूक आपण राहत नाहीत. म्हणजे शेतकरी सगळ्या गोष्टीत कष्ट करतो, अगदी शेवटपर्यंत दूध काढेपर्यंत त्याचे कष्ट सगळे हे असतात. पण ज्यावेळेस ते दूध विक्री करायचं असतं त्यावेळेस शेतकऱ्याला असं वाटतं की आपल्या घरी गाडी आली पाहिजे, ते दूध आपल्या घरून नेलं पाहिजे. मग त्या क्वालिटीच्या वेळेस पण तो समोर हजर नसतो आणि क्वांटिटीच्या वेळेसही समोर हजर नसतो. म्हणजे ज्या गोष्टीसाठी सगळे दिवसभर त्यांनी कष्ट घेतले असते ते दूध ज्यावेळेस त्यांना विकायचं असतं त्यावेळेस ते हजर नसते. त्याच्यामुळे तसं त्यांचं त्या गोष्टीत मागे होतं. तर तुम्ही आत्ता म्हणले की आम्ही एका कंपनीचे कर्मचारी पण आहेत आणि गाव पण तुम्ही पूर्ण सांभाळताय, तर मग ह्याचं वर्क लाईफ बॅलन्स कसा करता तुम्ही? याचं ॲक्च्युली मी म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये काम करतो डेअरी इंडस्ट्रीमध्ये त्याच्यात शक्यतो माझा जास्त करून फील्ड वर्कशी संबंध असतो. म्हणजे आम्हाला काही असं ऑफिस वर्क नसतं की सकाळी 9ला आले 6ला गेले असं काही नसतं.
म्हणजे कंपनीसाठी जे काही कंपनीने आपल्याला रिक्वायरमेंट ठेवलेली एवढं एवढं दूध पाहिजे आपल्याला, जे काही समजा त्यांना डेली युजेससाठी असेल 1 लाख लिटर असो 2 लाख लिटर असतो, ते आपल्याला ते फक्त मेसेज करतात आणि आपण त्यांना ते दूध बघून द्यायचं असतं फक्त. तर शक्यतो आमचं सगळं काम हे शेतकऱ्यांशी निगडीत किंवा जे त्या गावातील संकलन करणारे सेंटरवाले असतात किंवा चिलिंग प्लांटवाले असतात यांच्याशी रिलेटेड असतं, की जे फोनवर जास्त करून आता सध्या तर सोपं झाले. आता मी पहिल्यांदा जसं दिवस फील्डवर राहायचो, शेतकऱ्यांशी पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये राहायचो, तसं आता फक्त त्या गावातल्या सेंटरवाले आणि त्या गावातले चिलिंग प्लांटवाले, म्हणजे एक तालुक्याच्या ठिकाणी म्हणा 2-4 चिलिंग प्लांट असतात, अशा लोकांच्या संपर्कात शक्यतो जास्त राहतात. मग त्याचा तुम्हाला राजकीय दृष्ट्या फायदा झालाय का? हो, 100%. म्हणजे जेवढे लोक दूध धंद्यामध्ये मी या धंद्यात आल्यापासून मला दिसले, तेवढेही लोक जवळपास 95% लोक त्या गावचे गाव पुढारी आहेत. बरोबर. म्हणजे सरपंच असो, चेअरमन असो किंवा जे टॉप 5 आपण म्हणतो गावातले, तर त्याच लोकांशी संपूर्ण नोकरी करत असताना माझा संबंध आला. त्या लोकांची ते सगळं पाहत गेलो, त्यांच्याच ह्याच्यात हे कायम मी राहिल्यामुळे मला त्या गोष्टीची आवड लागत गेली आणि मीही त्या क्षेत्रामध्ये पूर्ण गेले. तर माझा एक प्रश्न होता, बऱ्याच शेतकऱ्यांचं पण किंवा असं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का दुधात भेसळ वगैरे होतात, किंवा आज तुम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी रेड वगैरेचे प्रमाण जास्त वाढलंय, कारण आपली जी महाराष्ट्राची FSOची जी टीम आहे ती पण चांगल्या प्रकारे काम करत आहे. बऱ्याच ठिकाणी ते दुधातली जी भेसळ आहे, टँकरचे टँकर ते ओतून द्या. त्यांनी मागं पण आपण कोविडमध्ये पण व्हिडिओ बघितले होते, त्यांचे बरेच टँकरचे टँकर असे ड्रेनला सोडून दिलेले. तर त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे का, खरंच होती का भेसळ, आणि होत असेल तर कोणत्या कोणत्या प्रकारची भेसळ होती नेमकं? काय होतं, शेतकरी शक्यतो दूध चांगलंच घालतो, पण जे म्हटले हे जे संकलन करणारे सेंटरवाले असतात, की जे ज्यांना लगेच एका रात्रीतून 1 महिन्यातून 2 महिन्यातून असं लगेच मोठं होण्याची इच्छा त्यांची जागी झाली असते. बाकीच्या लोकांचं ते साम्राज्य बघून, त्यांचे मोठाले प्लॅन बघून यांना वाटतं बाबा आपण पण असंच केलं पाहिजे. ह्या माणसाचा 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी छोटा प्रकल्प होता, आज इतका मोठा प्रकल्प आहे. ते त्याच्यातून थोडंसं प्रेरणा 100% घेतली पाहिजे, पण ते चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करायला जातात आणि त्यांचा तो 100% प्रयत्न फसतो. कारण आता सध्याचा काळ इतका फास्ट झाला आहे की प्रत्येक एखाद्या तुमच्या गाव लेवलला तुमच्या ज्या बेसिक सगळ्या टेस्ट आहेत त्या सगळ्या केल्या जातात. त्याच्यातून एखाद्या टेस्टमध्ये जर तुम्ही चुकलेच तर चिलिंग प्लांट आहे, पुढं डेअरी लेवलला आहे, ते कुठं ना कुठं तुमची भेसळ पकडल्या जाते आणि ते दूध रिजेक्ट केलं जातं. बरं. भेसळ कुठल्या प्रकारची करतात? आता शक्यतो ग्रामीण लेवलला जास्त प्रकारची भेसळ होत नाही. शेतकऱ्यांपर्यंत जे समजा त्यांचं जे घरगुती वापरातले ज्या काही वस्तू असतात, ज्या कुठेतरी त्यांनी युट्यूबला वगैरे सर्च केलेल्या असतात, कुठेतरी बातमीतून ऐकले असतात, ते ट्राय करून पाहतात. जर आलं त्याच्यात यश त्यांना, तर ते थोडंसं कुठेतरी त्यांच्या मित्राबरोबर मीठ असो, साखर असो, अगदी काही जण निरमा पावडर, म्हणजे अनेक प्रकारची भेसळ करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्याच्यातून फायदा काय होतो, म्हणजे काय फॅट वाढतं? शक्यतो जर SNFचं आपण काय करतो, थोडंसं लोकांनी पाणी वगैरे टाकू नये यासाठी कंपनीने थोडंसं SNFचं डिडक्शन हे वाढवलेलं असतं, जे 8 पासून खाली जशी तुमचं पर पॉईंट क्वालिटी कमी येईल त्याप्रमाणे ते डिडक्शन तुमचं वाढत जातं. आणि ते डिडक्शन कुठंतरी होऊ नये, कपात कुठंतरी होऊ नये याच्यामुळं फक्त ते थोड्याफार प्रमाणात भेसळ करण्याचा लोक प्रयत्न करतात. शक्यतो शेतकरी ही भेसळ करत नाहीत. म्हणजे माझं स्पष्ट आजही तेच मत आहे, शक्यतो गाव लेवलला जो संकलन करणारा तुमचा माणूस असतो सेंटरवाला, तोच भेसळ करण्यासाठी आणि लवकर त्याला ते मोठं व्हायचे थोडं स्वप्न पडायला लागले असतात, त्याच्यामुळं तो अग्रेसर असतो. तुमच्या राजकीय याच्यात तुम्हाला असं कधी तुमच्या गावात वगैरे जाणवलंय का, असं तुमच्या गावातलं काही संकलन केंद्र वगैरे आहेत त्यांच्या थ्रू असं जर गोष्टी होत आहेत म्हणून? नाही, आतापर्यंत तरी मला आमच्या गावात असं कधी दिसलं नाही. जे काही थोड्याफार प्रमाणात लोक पाणी ऍडिशन करतात, तर ते आमच्या इकडे थोडी जुनी म्हण आहे, बादली ते दुधात जर पाणी नसेल आणि ते जर तसं तापवलं तर आपल्या गायांची कास आटते म्हणून. त्याच्यासाठी थोडंसं लोक ती प्रथा परंपरेनुसार जसं चालत आले तसं थोडंसं एक अर्धा ग्लास 1 ग्लास अशा हिशोबाने थोडंसं लोक पाणी टाकतात, पण त्याला ते लोक भेसळ समजत नाही. अच्छा.
मग तुमच्या आता तुम्ही सरपंच झाल्यापासून गावातले काय काय विकास कामं वगैरे कसे कसे काय करतात आणि मेन म्हणजे ग्रामपंचायतला निधी वगैरे कसा येतो त्याबद्दल काय? आता जो ग्रामपंचायतला येणारा निधी आहे तो लोकसंख्येवर अवलंबून असतो. आमच्या गावाला एक वर्षाला सगळ्या वित्त आयोगाचा याचा मिळून असा वार्षिक निधी जवळपास एक 10 ते 11 लाख रुपये असतो. बरोबर. त्याच्यामध्ये ते बंधित अबंधित म्हणजे मला पण म्हणजे जोपर्यंत मी ग्रामपंचायतमध्ये माझा काही संबंध आलेला नव्हता तोपर्यंत काही माहीत नव्हतं. ते सगळं ठरलेलं असतं. म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण गव्हर्नमेंट कडून आपल्याला आलेलं असतं का कोणत्या कोणत्या गोष्टींना किती किती निधी खर्च करायचा. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की माझे 10 लाख रुपये आहेत आणि मला ह्या 10 लाखात हा रस्ता करायचा आहे किंवा मला ह्या 10 लाखात हा बंधारा करायचा आहे. असे विकास कामं त्यावर करता येत नाही. ज्या मूलभूत गरजा असतात गावातल्या छोट्या तर त्याला तो निधी वाटून दिलेला असतो शासनाच्या आराखड्याप्रमाणे. म्हणजे काही स्वच्छतेला असतो 20%, काही तुमच्या शिक्षणासाठी असतो, काही तुमच्या जलव्यवस्थापनासाठी असतो. म्हणजे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये हे की ज्याला तुमचे स्लॅब ठरवून दिलेत की एवढ्या एवढ्याच टक्क्यात हा निधी वापरायचा. त्याच्यामुळे ते मोठे जे कामं असतात ते त्या ग्रामनिधीवर होत नाहीत. आपल्याला जे मोठे कामं करायचे त्याच्यासाठी समजा पंचायत समिती माध्यम आहे, जिल्हा परिषद माध्यम आहे, आमदार निधी माध्यम आहे, खासदार निधी आहे, असे वेगवेगळे बाकीचे जे निधी आहेत ते बेनिफिट आपल्याला 100% त्याच्यामध्ये. तुमचा आता जो 1-1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे सरपंच म्हणून, तुम्ही 1-1.5 वर्षापासून तुम्ही गावचं काम बघताय, त्यात तुम्ही असे काय काय विकास केलेला आहे तुमच्या गावासाठी? आमच्या आता जो ग्रामपंचायतचा माझा हक्काचा निधी आहे थोडक्यात, म्हणजे जो वार्षिक निधी असतो तो तर 100% मी पूर्णपणे खर्च करतो. त्यात सगळ्या ज्या आपल्या गावाच्या मूलभूत गरजा असतात त्या पूर्ण होतात. आणि जे मोठे काम आहेत म्हणजे माझ्या नेत्याचा मला तेवढाच एक खूप मोठा फायदा आहे की त्यांनी गावामध्ये जवळपास 6 ते 7 मोठाले बंधारे करून एक बंधाऱ्याची मालिका उभी केली. आणि त्यामुळे आमच्या गावात पाण्याची कुठल्याही प्रकारची अडचण नाही. म्हणजे समृद्ध गाव आहे एकदम. पूर्ण बागायती शेती आणि दूध धंदा सगळ्या म्हटले घरोघरी जरी म्हटलं तरी आमच्या गावात 50-100 लिटर दूध तुम्हाला पाहायला मिळेल. अशा प्रकारचं आमच्या गावाचं एकंदरीत वातावरण आहे. त्याच्यामुळे आम्हाला फक्त एक रस्त्याची, पाण्याची आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे विजेची गरज जास्त असते. तर याच्यावर थोडंसं काम करणं गरजेचं होतं. तर माझ्या एक म्हणजे माझा कालावधी अजून छोटा आहे. मला सरपंच होऊन फक्त 2 वर्ष झाले आणि त्या 2 वर्षामध्ये एकदा आमदारकीची आचारसंहिता लागली, एकदा खासदारकीची आचारसंहिता लागली, आता परत त्या जिल्हा परिषदची आचारसंहिता लागणारी. म्हणजे कामाला वेळ कमी भेटतो. आणि जसं समजा लोकांनी आपल्यावर अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही आहे, पण लोकांच्या ज्या अपेक्षा असतात की लगेच हा सरपंच झालाय आणि लगेच 2 महिन्यात हे व्हायला पाहिजे, असं एकंदरीत काम होत नाही. हे या पदावर आल्याच्या नंतर मला समजलं की आपण लगेच झटपट हे सांगितलंय आणि लगेच त्याचे रिझल्ट इतकं फास्टमध्ये मिळत नाहीत. कारण ते सगळं वरच्या गणितावर पण अवलंबून असतं. म्हणजे समजा आता मी सरपंच आहे तर मला वरती आमदार कोण आहे, मग माझ्या जर वतीचा आमदार वरती असेल किंवा त्या आमदाराच्या वतीचं जर खाली ग्रामपंचायत असेल तरच ते निधी देतात. नाही तर पूर्णपणे विरोधी पार्टीवर अन्याय केला जातो हे मला सांगायला काहीच इथं वाटत नाही. वरती कोणाचं सरकार असलं पाहिजे तुमच्या हिशोबाने? नाही, आता जोपर्यंत आमचे म्हणजे मी ज्यावेळेस सरपंच नव्हतो त्यावेळेस आमच्याकडं आमदार प्राजक्तदादा म्हणून होते तनपुरे. आणि ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस आमच्याकडे कर्डिले साहेब होते. म्हणजे आता सध्या कर्डिले साहेब इथं आमदार आहेत. तर जे आमच्यासाठी दोघांनी चांगलं काम केलं. म्हणजे मी जरी कोणाचा विरोधक म्हणून नाही बोलत इथं किंवा हे नाही, पण दोन्ही पण आमदारांचं आमचं काम चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं मग सरपंच कसा असावा किंवा सरपंच कुणी झालं पाहिजे? सरपंच कसा असावा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत सध्या आमच्या ग्रामीण भागाकडे एक वारं सुटलेलं आहे का प्रत्येकाला वाटतं मी सरपंच झालं पाहिजे. म्हणजे आपण कुणाला नावं ठेवण्याच्या याच्यातून अजिबात हेतू नाही, पण ज्याला पूर्ण वेळ लोकांसाठी देता येईल. म्हणजे अर्ध्या रात्री ज्याची लोकांसाठी झोपेतून उठून पळायची तयारी असते, प्रसंगी खिशातून खर्च करण्याची तयारी असते, अशा लोकांनी 100% त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
नाहीतर उगाचच सरपंच व्हायचं, कडक कपडे घालायचे, फक्त मोठेपणा मिरवायचा आहे, त्या पदाला त्या माणसाला जर न्याय देता येत नसेल बरोबर आणि फक्त जर याची जिरवायची त्याची जिरवायची म्हणजे म्हणून जर एकमेकाला फक्त राजकारण म्हणून विरोध करायचा असेल तर त्या लोकांनी 100% सरपंच पदासाठी उभं राहू नये. ज्याला पूर्ण वेळ देता येईल, पैसा स्वतः खर्च करायची वेळ आली तरी तिथंही तो कमी पडणार नाही, अशाच लोकांनी मला वाटतं सरपंच पदासाठी उभं राहिलं पाहिजे. आणि जनतेनेही सतत लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या माणसाला आपल्याला अर्ध्या रात्री कानाला धरून इथं आणता येईल, अशाच लोकांना जनतेने सुद्धा निवडून दिलं पाहिजे. नाहीतर आमच्या गावात असे ढीगभर पडलेत की ज्यांच्याकडे कोटीनी प्रॉपर्टी त्यांना पण आतापर्यंत सरपंच नाही होता आलं. आणि माझ्याकडे अजिबातच परिस्थिती माझी नसताना, जेमतेम परिस्थिती असताना मला लोकांनी इतक्या कमी वयात सरपंच पदावर बसवलं. म्हणजे काहीतरी त्या लोकांना माझ्याबद्दल विश्वास होता, काही त्या लोकांना माझ्याबद्दल खात्री होती का हा काही करीन पण त्या पदाला नाही. आणि म्हणून लोक 100% या सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात असतात, फक्त लोक वेळ आल्यावर त्याला गोष्टी निश्चित दाखवण्याचं काम करतात. आणि म्हणून माझा तेवढा सल्ला 100% सगळ्यांना राहील, ज्याला वेळ आणि सगळ्या गोष्टी जो देऊ मॅनेज करता येईल त्यानेच 100% या क्षेत्रात आलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता म्हणले का जिल्हा परिषदचं इलेक्शन तुमच्याकडे लागणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती, तुमचा काय मग त्याच्यात रोल आहे? म्हणजे तुम्ही उभा राहणार आहे का, काय इच्छा आहे तुमची, पुढचं काय तुमचे मार्ग आहेत? एक चांगला चेहरा जो असेल, म्हणजे जर आमच्या समजा अनिलरावांच्या मंडळी जर उभा राहिल्या, उषाताई अनिलराव कराळे ज्यांना याच्या अगोदर पण जिल्हा परिषद सदस्य पदाचा अनुभव आहे, त्यांनी एक पंचवार्षिक काम केलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून. म्हणजे अनिलरावांच्या अगोदर त्या अपक्ष जिल्हा परिषद सदस्य झाल्या होत्या. त्या जर उभ्या राहिल्या तर मग आम्हाला दुसरीकडे कुठेही काम करता येत नाही. सगळी पूर्ण ताकदपणा लावून आम्हाला त्यांचं काम त्या ठिकाणी करावं लागेल. आणि आमच्या गटात अनिलरावच्या विचारांचा एक भला मोठा वारसा आहे आणि खूप मोठी ताकद अनिलरावांच्या विचारांची, मोहनरावांच्या विचारांची या तालुक्यात आहे. म्हणजे मिरीकरंजी गट पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, त्याच्यामुळे शिवसेनेला या गटामध्ये काही अडचण येत नाही. आपल्या चॅनल थ्रू विरोधकांना काय संदेश देतात मग? विरोधकांना संदेश म्हणजे तसं मला सुरुवातीपासूनच मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस सुद्धा मला विरोध नव्हता. पण ज्यावेळेस माणूस पदावर जातो, स्वतः आपण कितीही प्रयत्न केला की आपण कोणाला विरोध करायचा नाही, कोणाला अडवायचं नाही, कोणाला त्रास द्यायचा नाही, तरी पण एखादं जर चांगलं काम आपण विधायक काम करायचं जर ठरवलं समजा, तर एक 10 जण जसं ते काम झाल्याच्या नंतर खुश होणार असतात किंवा त्यांना जसा फायदा होणार असतो तसं एखाद्याला नुकसान पण होणार असतं. बरोबर. आणि ते माणसाचा ऑटोमॅटिक आपल्याबद्दलचा समज परिवर्तन वाढत जातो, गैरसमज वाढत जातो आणि तसाच माणसाला तो विरोध तयार होतो. मला असं वाटतं विरोधकांना म्हणण्यापेक्षा जे कोणते काम विधायक आपल्या गावामध्ये होत असतील ते भलं कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही पार्टीच्या माध्यमातून होत असो, सगळ्यांनी ते कामं करताना गाव म्हणून विचार केला पाहिजे आणि ते कामं करून घेण्याची प्राथमिकता सगळ्यांनी दिली पाहिजे. की म्हणजे ज्या कामात गावाचं भलं आहे, ज्या कामात गावाचं हित आपल्याला साधता येईल त्या कामाला अगोदर प्राथमिकता दिली पाहिजे आणि ते कामं अगोदर करून घेतले पाहिजेत. आणि तुमच्या ज्यावेळेस परत इलेक्शन लागेल त्यावेळेस 100% तुम्ही एकमेकाला इलेक्शन होईपर्यंत निकाल लागेपर्यंतच विरोध केला पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी 100% तुम्ही एकमेकाच्या गळ्यात गळे घातले तरी काही हरकत नाही. असं माझा एक अजून एक प्रश्न होता तुम्हाला. आता तुम्ही जसं म्हणले तुमच्याकडं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं जे इलेक्शन लागणार आहे त्यात मिरी आणि जवखेडे हे पण तुमच्या त्याच्यात आहे. आणि आता सध्या एक मोठा विषय चालू आहे मिरी आणि जवखेडेचा, जे म्हणजे कानिपनाथाचं जे देवस्थान आहे दोन्ही गावामध्ये आहे, जे आम्ही असं ऐकलेलं आहे का मिरीमधलं मंदिर झालेलं आहे त्या ठिकाणी, पण जवखेडचा अजूनही वाद चालू आहे. इनडायरेक्टली उषाताई त्या ठिकाणी काम करणार आहे म्हणल्यावर तुमचं कसं त्या मुद्द्यावर काय तुमचं मत आहे, म्हणजे नेमकं काय आहे ते? आता तो थोडासा कळीचा मुद्दा होऊ शकतो, त्याच्यावर आपल्यासारख्या सरपंच लेवलच्या माणसांनी, म्हणजे माझ्या अक्षरशः गावात मुस्लिम समाज एकदम बोटावर मोजणे इतकं आहे. एक 15 ते 20 फक्त मतदान मुस्लिम समाजाचं आहे. तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांच्यापासून कधी झाला नाही आणि आमच्यापासून पण त्यांना कधी झाला नाही. म्हणजे अगदी खरं खरं सांगायचं म्हणजे त्यांना
हिंदी सुद्धा पूर्णपणे जे आपली मुस्लिम लोक बोलतात ते हिंदी सुद्धा त्यांना कधी बोलता येत नाही आणि आपण जर अचानक हात केलं तर ते आपल्याला राम राम घालतात. अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आमच्या गावातलं आहे. त्याच्यामुळं आणि जवखेडला मी 5वी पासून शाळेमध्ये तिथंच होतो शिकायला. तर ज्यावेळेस आम्ही शाळा शिकत होतो 5वी ते 12वी त्यावेळेस हे वातावरण बिलकुल नव्हतं तिथं. म्हणजे सगळे हिंदू असो मुस्लिम असो सगळे एकमेकांशी प्रेमाने राहत होते. सगळे एकमेकांच्या घरी जेवायला जायचे. अक्षरशः माझे अनेक मित्र जवखेडमधले मुस्लिम पण आहेत हिंदू पण आहेत. पण कधी असं वातावरण त्यांचं ते हे नव्हतं. अलीकडच्या ह्या 2-3 वर्षात काहीतरी नैमित्तिक कारण म्हणा काय म्हणा आपल्याला एवढं त्यात खोलात जायचं नाही. त्यांचं ते वाढत गेलं. मला असं वाटतं की त्यांनी ते दोन्ही पण यांनी म्हणजे हिंदू पण आणि मुस्लिम पण जशी त्यांची कायदेशीर लढाई त्यांची न्यायालयामध्ये चालू आहे ती त्यांनी चालू ठेवावी. पण गावातील कुठंतरी भाईचारा म्हणा सलोखा म्हणा हा त्याच्यामुळं धोक्यात यायला नाही पाहिजे. अशा हिशोबाने त्यांनी काहीतरी इकडचे 4 माणसं तिकडचे 4 माणसं यांनी कुठेतरी एकत्र येऊन आपल्या गावात सलोखा कसा राहील याचा 100% त्यांनी विचार केला पाहिजे. त्या हिशोबाने त्यांनी निर्णय घेतले पाहिजे सगळे ज्येष्ठ लोक विचारात घेऊन. आणि त्यांना भांडायचे तर न्यायालय आहेच. न्यायालय शेवटी जो निर्णय देईल निकाल देईल त्या हिशोबाने तो सगळ्यांना ऍक्सेप्ट करावंच लागणार ना. बरोबर वाटतं. आता जसं तुम्ही नोकरी करता वरून गावगाडा पण चालवता तुम्ही स्वतःचा बिझनेस पण करता तर मग एक जे तरुण मंडळी जे असतात जे आत्ता बिझनेस करायचा विचार करतात किंवा काही जण सरपंच व्हायचा विचार करतात काही जणांना राजकारणाची ओढ असते काही जणांच्या घरच्यांचं असं मत असतं की माझ्या मुलाने शिकून नोकरीला लागलं पाहिजे त्याचा पैसा वगैरे कमावला पाहिजे. त्या तिन्हीमध्ये नेमकं तुमचं काय मत आहे की नवीन जे आपले होतकरू विद्यार्थी आहेत किंवा जे नवीन पुढची पिढी जी आहे येणारी पिढी जी आहे त्यांना तुमचा काय संदेश राहील का तुम्ही राजकारण करा किंवा नोकरी करा किंवा स्वतःचा व्यवसाय करा याच्याबद्दल काही तुमचं हे राहील? शक्यतो माझी सगळ्यांना प्राथमिकता जर म्हटलं आपण तर व्यवसायासाठी असले पाहिजे. व्यवसायासाठी पहिल्यांदा आपण व्यवसायासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. व्यवसाय करून आपल्याला जेवढं समाज कार्य करता येईल तेवढं 100% आपण करण्याचा प्रयत्न करावा. आणि दुसरं तुम्ही काय विचारलं होतं नोकरीचं. तर जर तुम्हाला व्यवसायात यश येत नसेल किंवा तुमची आर्थिक परिस्थिती तेवढी स्ट्रॉंग नसेल किंवा तुम्हाला काही फंड अवेलेबल व्हायला जर अडचणी येत असतील तर तुम्ही सुरुवातीला नोकरीपासून सुरुवात केली तरी चालेल. पण नोकरीतूनही तुमचं उद्दिष्ट हेच असलं पाहिजे की आपण व्यवसायात कसं कालांतराने कन्वर्ट होऊ. म्हणजे व्यवसाय हा कधीही न संपणारा न थांबणारा हे असतो स्रोत असतो आणि 100% त्या शाश्वत स्रोताकडे सगळ्यांनीच जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ठीक आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आभार.